ओबीसी संघटना आणि ओबीसी मतदार तसेच वंचित बहुजन आघाडी एका बाजूने गेले तर एका पक्षाचे सरकार येईल, मात्र ओबीसी मतदान वाटल्या गेले तर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही. तर जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आम्ही विरोध करतो. मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळू नये या ओबीसींच्या मागणीला आमचाही पाठिंबा आहे. वंचित बहुजन आघाडी ओबीसीचे नेतृत्व करत असून त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा असो की होणारे हल्ले या सर्व ठिकाणी वंचित बहुजन आघाडी फ्रंटला आहे. यामुळे ओबीसींनी वंचितच्या मागे उभे राहिले पाहिजे. ओबीसी वंचित सोबत आले तर विधानसभा निवडणुकीत 3 अंकी संख्या असलेले आमदार वंचित बहुजन आघाडीचे निवडून येतील असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मनमाड येथे व्यक्त केले. आदिवासी सत्ता संपादन परिषदेच्या निमित्ताने ते मनमाडला आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपलं हे मत स्पष्ट केलंय. मी असं म्हणतो की फॅक्चर मॅन्डेट राहिल्यावेळेस कोणालाही बहुमत मिळणार नाही. बहुमत मिळण्याची जी शक्यता आहे ती ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी जी आहे, ओबीसी एका बाजूला गेले तर मी असं म्हणतो की एका पक्षाचं सरकार येईल. ओबीसी एका बाजूला गेले नाहीत तर फ्रॅक्चर मॅन्डेट येईल अशी परिस्थिती आहे. आम्ही असं जरांगे पाटलाच्या मागणीला विरोध करतो आणि ओबीसीची जी मागणी आहे की मराठा समाज ओबीसीच्या आरक्षणामध्ये नसला पाहिजे त्याला पाठिंबा आमचा पूर्णपणे. आणि आज असताना वंचित बहुजन आघाडी ओबीसीचं नेतृत्व करते. त्या हमले होतात आहेत तिथे आम्ही आहोत. आरक्षण संपवण्याचा मार्ग आहे त्याला आम्ही सगळं चॅलेंज करतोय, करणार नाही. आता ओबीसीने वंचितच्या पाठीमागे पूर्ण ताकदीने उभं राहिलं पाहिजे हे त्यांना आम्ही आवाहन करतो. ओबीसीने मतदान दिलं तर डबल फिगरमध्ये ट्रिपल फिगरमध्ये दिसतील, ते ओबीसीने ठरवायचं आहे. तर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अमित शहा, संजय राऊत यांच्या गुप्त बैठकींबाबत बोलताना ते म्हणाले की डिडेकेटिव्ह लॉजिक प्रमाणे जेव्हा असेच घडेल असे आम्हाला वाटते तेच आम्ही जनतेसमोर मांडतो, भविष्यवाणी करत नाही असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. आता ती पुढे घेऊन जाण्याची तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि तुमच्या हातामध्ये आता अजित पवार भेटलेले आहेत. मी काही भविष्यवाणी करत नाही आणि मी काही भूकंप करत नाही. फक्त जे आम्हाला डिडक्टिव्ह लॉजिकप्रमाणे काही घडेल आणि 100% असं घडेल असं ज्यावेळेस आम्ही वाटतो त्यावेळेस आम्ही लोकांपुढे मांडतो की असं पॉसिबिलिटी आहे. म्हणजे जसं भविष्यवाणी ही लॉ प्रॉबॅबिलिटी आहे असं मी त्याला म्हणतो. घडलं तर घडेल, नाही घडलं तर नाही घडलं. यासह आरएसएस प्रणित साधूंनी मागे साईबाबांच्या दर्शनासाठी जाऊ नका असा फतवा काढला होता. मात्र साईबाबांच्या भक्तांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे. साईबाबांच्या भक्तांनी बीजेपीला धडा शिकवावा असं सांगत आरएसएस, बीजेपी यांच्या प्रणित संघटनांनी कॉपी मास्टर संघटना आहेत. यांच्याकडे जिहादला हिंदी मराठी शब्द नाही. यामुळे त्यांनी मुस्लिमांचा जिहाद शब्द कॉपी करून हिंदू धर्मात समावेश हिंदू जिहाद असे करण्याचे काम करत असल्याचा उपरोधिक टोलाही आंबेडकर यांनी लगावलाय. आरएसएस प्रेरित जे साधू होते सगळे त्यांनी साईबाबाच्या दर्शनाला जाऊ नका म्हणून असं सांगितलं होतं. हा माझ्या अंदाजानं हा कुठेतरी मी असायला म्हणतोय की साईबाबांचे जे भक्त आहेत त्यांचा अपमान करण्याचा भाग आहे, त्यांना दुखवण्याचा भाग आहे आणि त्यांनी साईबाबाला मानू नये यातूनच अधोरेखित होतं. आणि हे करणारं कोण आहे तर आरएसएस, बीजेपी प्रेरित ज्या संघटना आहेत त्या करतात. त्याच्यामुळे हा जो साई भक्त जो आहे त्यांनी ह्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बीजेपी ह्याला धडा शिकावा आणि धडा शिकवायचा असेल तर त्याला मतदान करू नका. हो, कारण त्यांना असे कॉपी मास्टर आहेत हे सगळे. हे काही ओरिजिनल नाही. मेड इन इंडिया आणि मेक इन इंडिया याच्यामधला जो फरक आहे, मेड इन इंडिया म्हणजे तुमचं संशोधनाचा भाग आहे. मेक इन इंडिया म्हणजे दुसरं कोणीतरी संशोधन केलं असतं, फक्त तुम्ही हिते करा आणि आमचा स्टॅम्प मारा. त्याच पद्धतीने आरएसएस, बीजेपी हे जे आहे आणि हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत या कॉपी मास्टर आहेत. त्यांच्याकडे जिहादला मराठी शब्द नाही, हिंदी शब्द नाही, म्हणून मुसलमानाचा शब्द त्यांनी मुसलमानाचा शब्द जो आहे तो घेतला आणि आता हिंदू धर्मामध्ये त्याचा समावेश केला की हिंदू जिहाद. यावेळी आदिवासी समूह, ओबीसी समूह यांना एकत्रित करून तिसरी आघाडी स्थापन करू, नागपूरला तिसऱ्या आघाडीच्या नावाची अधिकृत घोषणा करू असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. या आघाडीत बच्चू कडू वगैरे कोणाला घेणार नाही.
डागाळलेले, चोरलेले, लुटलेले अशा कोणत्याही व्यक्तीला आम्ही सोबत घेणार नाही, असे स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. तिसरी आघाडी जी उभी केलेली आहे ती म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल आदिवासी समूह एकत्र करणं, ओबीसी हे करणं आणि वंचित बहुजन आघाडी त्याचं एकत्रीकरण मूठ बांधणं ही तिसरी आघाडी आहे. नागपूरला ज्यावेळेस आम्ही परिषद घेऊ त्यावेळेस या परिषदेला नाव देऊ अशी असते हे आहे. याच्यात कोण कोण असणार आहे? बच्चू कडू आई कोण हे डागाळलेले, चोरलेले, लुटलेले अशा नावी कोणालाही घेणार नाही. यावेळी प्रकाश आंबेडकर मनमाडला आले असता त्यांनी आदिवासी वाड्या आणि वस्त्यांवर जाऊन आदिवासींच्या समस्या जाणून घेत जमिनी, जंगलांचे खरे हक्कदार आदिवासी बांधव आहेत, त्यांना आजही शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागते. यामुळे महाराष्ट्रातील सर्व आदिवासी बांधवांना एकत्रित आणून त्यांना सत्तेत बसवण्याचे काम आम्ही करणार आहोत, असे स्पष्टपणे सांगितले. ही आश्वासनं आयोजित केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे आदिवासी समूह जो आहे त्यांचं एकत्रित करण्याची प्रक्रिया मी सुरुवात केली आणि त्याच्यातून ते आदिवासी एकत्र आला. 30 तारखेला चोपड्याला असताना एक आदिवासी परिषद झाली. आता मनमाडला आहे आज आणि याच्यानंतर जी आहे ती नागपूरची आहे. नागपूरची तारीख आज किंवा उद्या कळेल अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा आदिवासी समूहांमध्ये असणारा सत्ता संपन्न हा झाल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. म्हणजे आपण आता ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या पाल असं बसलेलो आहोत आणि त्या पालेच्या ह्याच्यामध्ये प्लॅस्टिक टाकून त्यांची घरं आहेत. म्हणजे 70 वर्षामध्ये या सगळ्या आदिवासी समूहाला शासनाने राहायला घरही दिलं नाही, डोक्यावरचं छप्परही दिलं नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा राहायला घर आणि छप्पर हे जर मिळवायचं असेल तर सत्ता संपन्न केली पाहिजे. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांसोबत जेवण देखील केले. लहान मुलांसोबत तसेच आदिवासी महिलांसोबत फोटो काढून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांनी केला. यावेळी शहराध्यक्ष आम्रपाली निकम, भटके विमुक्त जमातीचे प्रमुख अरुण जाधव, आदिवासी संघटना प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव, नाशिकचे पवन पवार, चेतन गांगुडे यांच्यासह इतर राज्य कार्यकारिणी सदस्य आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनजागर मराठीसाठी अमीन शेख, मनमाड.